अंगणवाडी संदर्भात घेण्यात आलेले मोठे निर्णय. पहिल्या टप्प्यात 13 केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. काय आहेत नवीन शासन निर्णय ते आपल्याला बघायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. AI एज्युकेशन, AIमुळे अंगणवाड्या स्मार्ट. पहिल्या टप्प्यात 13 केंद्राचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्या AI तथा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून अधिक स्मार्ट बनवण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. मुलांना दृश्य माध्यमातून आनंदायी शिक्षण दिले जाईल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाने मुख्य कार्याधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे. तर बघा, सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 13 अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी कन्वर्ट केले जाणार आहेत आणि हे काम कोणी हाती घेतलं आहे? प्रकल्प जिल्हा परिषद हाती घेतलेला आहे आणि सुरुवातीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे 13 अंगणवाडी स्मार्ट होणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने एज्युकेशन दिले जाणार आहेत आणि आनंदायी शिक्षण असेल. जिल्ह्यात सध्या 2782 अंगणवाड्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 2782 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 13 अंगणवाड्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प राबवला जाणार आहे. सांगली जिल्ह्यात प्रथम हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी सेविका व मदतनीसांना गरजेरूप प्रशिक्षण दिले जाईल, असे श्री रसाळ यांनी सांगितलं आहे. तर बघा, हे स्मार्ट अंगणवाडी कन्वर्ट केले जात आहेत. तर या 13 अंगणवाडी केंद्रामध्ये जे सेविका मदतनीस असेल त्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने ते स्मार्ट अंगणवाडीमध्ये वर्क आउट करायचं आहेत आणि विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने त्यांना जो प्रशिक्षण आहे, जो एज्युकेशन आहे, तो कोणत्या पद्धतीने द्यायचं, ते सर्व प्रशिक्षण सेविका आणि मदतनीस ताईंना दिले जाणार आहेत. हे महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. ते म्हणाले, या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पारंपरिक अंगणवाड्या अत्याधुनिक सुविधायुक्त स्मार्ट अंगणवाड्यामध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. तेथे स्मार्ट TV असेल, शैक्षणिक खेळणी आणि डिजिटल लर्निंग किट्स उपलब्ध करून दिले जातील. तर बघा, स्मार्ट अंगणवाडीमध्ये काय काय उपलब्ध करून दिले जातील? स्मार्ट TV म्हणजे LED TV तुम्ही पाहिलं असेल. आत्ताच्या घडीमध्ये जर पाहिलं तर स्मार्ट TV ही सर्व त्या ठिकाणी आपण त्याच्यात कन्वर्ट करू शकतो. तर स्मार्ट TV असेल, शैक्षणिक खेळणी असेल त्या ठिकाणी, आणि डिजिटल लर्निंग किट्स उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे डिजिटल तुम्हाला माहीत आहे, डिजिटल कसे असतात किट्स लर्निंगसाठी, ते सर्व या 13 अंगणवाडी केंद्रामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय मुलांना दृश्य माध्यमातून आनंदायी शिक्षण दिले जाईल. याशिवाय अंगणवाड्यामध्ये बाल स्नेह वातावरणात उत्तम आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध केल्या जाणार. जिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट अंगणवाडी किट्स खरेदीसाठी निधी दिली जाणार आहेत. बालकांचा सर्वांगीण विकास, महिला, बालके व किशोरींना विविध सेवा देणे यासाठी स्मार्ट अंगणवाडी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. अशी होणार आहे जिल्ह्यात एकूण 2782 अंगणवाड्या. पहिल्या टप्प्यात 13 अंगणवाड्या. या जिल्ह्यामध्ये 2782 अंगणवाड्या आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 13 अंगणवाड्यांना स्मार्ट TV व डिजिटल लर्निंग किट सुविधा, मुलांना दृश्य माध्यमातून आनंदायी शिक्षण, सेविका व मदतनीसांना विशेष प्रशिक्षण, अशी होणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध. अंगणवाडीतील बालकांचे विविध तपशील त्यांच्या नोंदी डिजिटल साधनाद्वारे ठेवल्या जाणार आहेत. तर बघा, अंगणवाडीतील बालकांचे विविध तपशील आहे, त्यांची नोंदी आहे, ते सर्व डिजिटल साधनाद्वारे ठेवले जाणार आहे. यामध्ये बालकांची बौद्धिक, मानसिक व शारीरिक वाढ, त्यांचे पोषण, आरोग्यविषयक माहिती यात असेल. बालकांच्या पोषणाच्या नेमक्या टिप्स सेविकांना डिजिटल माध्यमातून वारंवार मिळतील. आणि सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्याधिकारी, महिला व बालविकास विभाग, यांनी हे सर्व अपडेट दिलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कारण बघा, जर या ठिकाणी 13 अंगणवाडी, या जिल्ह्यामध्ये 13 अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडीमध्ये कन्वर्ट केले जात आहेत, तर या ठिकाणी नक्कीच सेविका आणि मदतनीस ताईंना भविष्यात फ्युचरमध्ये नक्कीच त्यांचं राज्य सरकार विचार केले जाणार मानधनमध्ये. कारण जेवढं काम दिले जात आहे आणि मानधन अगदी कमी आहे, त्याच्याबद्दल राज्य सरकार नक्कीच काहीतरी विचार करेल. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर स्मार्ट अंगणवाडी कन्वर्ट झाली
तर 100% सेविका आणि मदतनीस ताईंना याचा फायदा होणार आहे. तर यापूर्वीसुद्धा तुम्हाला आधी तर पोषण ट्रॅकर कसं चालवायचं याचं प्रशिक्षण दिले जात नाही, परंतु हे स्मार्ट अंगणवाडी सर्व किट्स डिजिटल सर्व काही प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला सेविका आणि मदतनीस ताईंना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. कसं हाताळायचं, कसं मुलांना त्या ठिकाणी टीचिंग करायचं ते सर्व प्रशिक्षणामध्ये शिकवलं जाणार आहेत. मग याचा फायदा काय होणार आहेत? सेविका आणि मदतनीस ताईंचा नक्कीच राज्य सरकार त्यांचं मानधनात वाढ करण्याचा विचार करेल, कारण एवढं आपण कमी मानधनमध्ये सकाळी 9:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत आपण अंगणवाडीमध्ये कंटिन्यू त्या ठिकाणी काही ना काही आपल्याला काम दिलं गेलं आहेत आणि वेळापत्रकसुद्धा देण्यात आले, कोणत्या वेळेस किती कोणतं काम करायचं, किती मिनटं काम करायचं आणि हे सर्व कंटिन्यू काम करत आहे. अंगणवाडी ताई राज्य सरकारच्या अनेक योजना असेल ते योजनासुद्धा ते वेळोवेळी पार पाडत असतात आणि त्यांनाच दिलं जातं, पण हे राज्य सरकार अजूनपर्यंत त्यांचं मानधनाचं कधीच वाढ केलं नाही. तर नक्कीच हे स्मार्ट अंगणवाडी जर त्या ठिकाणी झाल्या सर्व महाराष्ट्रामध्ये तर 100% फायदा होईल. पुढचं व्हिडिओ किंवा आपल्याला नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. ऑलरेडी तुम्ही सबस्क्रायबर असाल तर सबस्क्राईब करण्याची गरज नाही. धन्यवाद.